नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे मराठी शाळा या युट्यूब चॅनलमध्ये. 2024-25 अभ्यासक्रमानुसार इयत्ता 6वी विषय गणित पहिले प्रकरण संख्यांची ओळख यामधील स्वाध्याय 1.1 आणि 1.2 आपण इथे सोडवणार आहोत. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. स्वाध्याय 1.1 पहिला प्रश्न, रिकाम्या जागा भरा. यामध्ये 1,00,000 बरोबर टिंबा 10,000 म्हणजे 1,00,000मध्ये 10,000चे किती गट्टे असतात याप्रमाणे. तर 1,00,000मध्ये 10,000चे 10 असतात. 1,000,000 मध्ये 100,000चे 10 असतात. 1,00,00,000 मध्ये 10,00,000चे 10 असतात. त्याचप्रमाणे 1,00,00,000 मध्ये 10,000,000 असतात. 1,000,000 मध्ये 10,00,000 असतात. चला तर आपण पाहूया दुसरा प्रश्न. योग्य ठिकाणी स्वल्पविराम घालून संख्यावाचकात लिहा. भारतीय संख्या पद्धतीप्रमाणे लिहायचं आहे. पहिला आहे 73,75,307. या ठिकाणी सुटे, दशक, शतक झाल्यानंतर आपण एक स्वल्पविराम घालतो. त्यानंतर सहस्त्र, दशसहस्त्र झाल्यानंतर एक स्वल्पविराम आणि लाख, दशलाख झाल्यानंतर म्हणजे सुरुवातीला 3 घरं झाल्यानंतर आणि त्यानंतर प्रत्येकी 2 स्थान झाल्यानंतर आपण स्वल्पविराम घालतो. भारतीय पद्धतीनुसार तुम्हाला हे स्वल्पविराम द्यायचे आहेत. त्याचप्रमाणे 9,05,41,041 या ठिकाणी स्वल्पविराम घालून दिलेला आहे. 7,52,21,302 याचप्रमाणे 58,000,000. आता ही पद्धत आंतरराष्ट्रीय आली. 58,423,202 या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पद्धत वापरत असल्यामुळे दरवेळेला 3 संख्या झाल्यानंतर म्हणजे 3 स्थान झाल्यानंतर तुम्हाला कॉमा घालायचा आहे. 23,30,010 23,30,010 याप्रमाणे स्वल्पविराम घालायचा आहे. यानंतर योग्य ठिकाणी स्वल्पविराम घाला आणि भारतीय संख्यावाचक पद्धतीप्रमाणे अक्षरे लिहा. सुरुवातीला या ठिकाणी पहिला प्रश्न आहे 8,7,5,9,5,7,6,2. योग्य ठिकाणी स्वल्पविराम घाला आणि स्वल्पविराम घातल्यानंतर भारतीय संख्या पद्धतीनुसार आपण वाचू शकतो 8,75,95,762. याप्रमाणे दुसरा प्रश्न 85,46,283. याप्रमाणे तिसरा प्रश्न 9,99,46,46 आणि याप्रमाणे चौथा प्रश्न आहे 9,84,32,701. चला तर आपण पाहूया स्वाध्याय 1.1 मधील चौथा प्रश्न. योग्य ठिकाणी स्वल्पविराम घाला आणि आंतरराष्ट्रीय संख्यावाचक पद्धतीप्रमाणे लिहा. या ठिकाणी तुम्हाला 3 स्थान झाल्यानंतर स्वल्पविराम घालायचा आहे आणि मिलियन, बिलियन शब्दांचा वापर सुद्धा करायचा आहे. तर पहिल्यांदा पाहू शकतो आपण 78,921,092. दुसरा प्रश्न आहे 7,452,283. तिसरा प्रश्न आहे 99,985,102 आणि चौथा प्रश्न आहे 48,49,831. तर या इथे आपण पहिला स्वाध्याय संपवत आहोत. लगेचच आपण स्वाध्याय 1.2 पाहूया, ज्या ठिकाणी आपल्याला पहिलं प्रकरण संपवता येईल. तर स्वाध्याय 1.2 मधील पहिला प्रश्न आहे एका शाळेत 4 दिवस पुस्तक प्रदर्शन भरले होते आणि प्रदर्शन पाहण्यास तिकीट खिडकीतून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी विकलेली तिकिटे अनुक्रमे 1,094, 1,812, 2,050 आणि 2,751. तर 4 दिवसात विकलेल्या एकूण तिकिटांची संख्या काढा. तर एकूण तिकिटांची संख्या, एकूण हा शब्द आपल्याला बेरीज कराव्यास सांगतो आणि याप्रमाणे तुम्हाला तुमचं उत्तर मांडायचं आहे आणि उत्तर आहे या 4 दिवसात विकलेल्या एकूण तिकिटांची संख्या आहे 7,707. याप्रमाणे दुसरा प्रश्न आहे सेकर हा प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू आहे. त्याने कसोटी खेळामध्ये आतापर्यंत 6,980 धावा काढल्या आहेत. तर त्याला 10,000 धावा पूर्ण करण्यास आणखी किती धावांची गरज असेल? तर 10,000 पूर्ण करायचे आहेत. 6,980 धावा काढलेल्या आहेत. तर हे वजाबाकीचं गणित असल्यामुळे या ठिकाणी याप्रमाणे वजाबाकी मांडून उत्तर काढायचं आहे. उत्तर आहे शेखरला अजून 3,020 धावांची गरज आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे एका निवडणुकीमध्ये विजयी उमेदवाराने 5,77,500 मते मिळवली आहेत आणि त्याच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्याने म्हणजेच अपोजिट मेंबरने 3,48,700 मते घेतली आहेत. तर किती मताच्या फरकाने विजयी उमेदवार निवडणूक जिंकला? तर या ठिकाणी विजयी उमेदवाराची मतं लिहायची आहेत. त्याच्यानंतर प्रतिस्पर्ध्याची मते त्यातून वजा करायची आहेत. आलेला फरक एवढ्या फरकाने आपण ही स्पर्धा जिंकलेली आहे किंवा हे निवडणूक जिंकलेली आहे याप्रमाणे आपण वजाबाकीनुसार याचे उत्तर काढू शकतो. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे कीर्ती बुक स्टोअरने 2,85,891 रुपयांची पुस्तके जूनच्या पहिल्या आठवड्यात विकली. त्यानंतर 4,07,68 रुपयांची पुस्तके त्याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विकली. तर दोन्ही आठवड्यातील एकूण किती रुपयांची विक्री झाली? तर कोणत्या आठवड्यात जास्त विक्री झाली आणि किती झाली? तर याप्रमाणे या ठिकाणी 2 गणितं मांडावी लागतील. पहिला आहे बेरजेचं गणित. एकूण पुस्तक काढण्यासाठी आपल्याला या दोघांची बेरीज करावी लागेल आणि आलेल्या उत्तरातून दुसऱ्या आठवड्यात म्हणजे किती जास्त
विक्री झाली यासाठी दुसऱ्या आठवड्यातील पुस्तकातून पहिल्या आठवड्यातील पुस्तके वजा केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या आठवड्यात पहिल्या आठवड्यापेक्षा 1,14,877 रुपयांची विक्री जास्त झाली याप्रमाणे मिळेल. त्यानंतर 5वा प्रश्न आहे 6, 7, 2, 4, 3 या अंकांचा फक्त एकदाच वापर करून लिहिलेल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येमधील फरक सांगा. तर या ठिकाणी 6, 7, 2, 4, 3 या अंकांचा फक्त एकदा वापर करायचा आहे आणि सर्वात मोठी संख्या यानुसार तयार होते आहे. सर्वात मोठी संख्या लिहिताना आपण सर्वात मोठा अंक आधी लिहायचा आहे आणि सर्वात छोटा अंक शेवटला लिहायचा आहे. याप्रमाणे उतरता क्रम मांडायचा आहे आपल्याला. त्यामुळे सर्वात मोठी संख्या असेल 76,432 आणि त्याच पद्धतीने सर्वात लहान संख्या असेल 23,467. या दोघांची वजाबाकी केली म्हणजेच फरक 52,965. याप्रमाणे 6वा प्रश्न आहे एक मशीन एका दिवसाला सरासरी 2,825 स्क्रू तयार करते. तर संपूर्ण जानेवारी महिन्यात किती स्क्रूंची निर्मिती होते? या ठिकाणी जानेवारी महिन्यात 31 दिवस असतात म्हणून 2,825 ला आपण 31 ने गुणाकार करायचा आहे. या ठिकाणी उत्तर मिळेल 87,575. याप्रमाणे आपण पुढील प्रश्नाकडे पाहूया. एका व्यापाऱ्याकडे 78,592 रुपये आहेत. त्याने प्रत्येकी 1,200 रुपये किमतीच्या 40 रेडिओची खरेदी करायची ऑर्डर केली. तर रेडिओ खरेदीनंतर त्याच्याकडे असलेली शिल्लक रक्कम किती? या ठिकाणी 1,200 रुपये प्रमाणे तो 40 रेडिओ खरेदी करतो. त्यामुळे हे 1,200 ला 40 ने गुणाकार 48 रुपयाची तो एकूण खरेदी करतो आणि त्याच्याजवळ होते 78,592. 78,592 मधून तो 48,000 म्हणजे दुकानदाराला देतो. त्यामुळे त्याच्याकडे शिल्लक आहेत 30,592 रुपये. चला तर आपण पाहूया 8वा प्रश्न. एका विद्यार्थ्याने 7,236 या संख्येला 56 ने गुणण्याऐवजी 65 ने गुणले आहे. तर त्याचे उत्तर बरोबर उत्तरापेक्षा कितीने जास्त आलंय? खरोखर त्याला 56 ने गुणाकार करायचा होता. 56 ने गुणाकार केल्यानंतर त्याचं उत्तर असेल 4,05,216. पण त्याने 56 ने गुणाकार करायच्या ऐवजी 65 ने गुणाकार केला. त्यामुळे त्याचा गुणाकार आला 4,70,340. आलेल्या उत्तरातून मोठ्या संख्येतून लहान कमी करूया आपण आणि बरोबर उत्तरापेक्षा चुकीचे उत्तर हे 65,124 ने जास्त आलेले आहे. याप्रमाणे आपण हे गणित मांडू शकतो. चला तर 9वा प्रश्न. एक शर्ट शिवण्यासाठी 2 मीटर 15 सेंटीमीटर कापडाची गरज आहे. तर 40 मीटर कापडापासून किती शर्ट शिवले जातील आणि किती कापड उरेल? तर पहिल्यांदा आपण जे एकूण कापड दिलेलं आहे ते 40 मीटर मध्ये आहे आणि पुढं एक शर्ट शिवण्यासाठी 2 मीटर 15 सेंटीमीटर, एक माप मीटर मध्ये आणि दुसरं सेंटीमीटर मध्ये असल्याने आपण संपूर्ण गणित सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊया. तर सुरुवातीला 40 मीटरचे सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्शन. 40 मीटर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे 40 मीटर म्हणजे 4,000 सेंटीमीटर. एक शर्ट शिवण्यासाठीचे कापड 2 मीटर 15 सेंटीमीटर म्हणजेच त्याचं सुद्धा सेंटीमीटर मध्ये रूपांतर केलंय 215 सेंटीमीटर. सो 40 मीटर कापडामध्ये 2 मीटर 15 सेंटीमीटरचे भाग म्हणजेच 4,000 सेंटीमीटर कापडामध्ये 215 सेंटीमीटरचे भाग करायचे. तर या ठिकाणी 4,000ला म्हणजेच 40 मीटरला 215 सेंटीमीटरने म्हणजेच 2 मीटर 15 सेंटीमीटरने भाग केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 18 शर्ट. 18 शर्ट शिवल्यानंतरही आपल्याला 130 मीटर कापड शिल्लक आहे. याप्रमाणे 40 मीटर कापडामध्ये 18 शर्ट शिवले जातील व 130 मीटर कापड शिल्लक म्हणजेच 1 मीटर 30 सेंटीमीटर कापड शिल्लक राहील. चला तर पाहूया 10वा प्रश्न. 4 केजी 500 ग्रॅम वजनाचे औषध एका बॉक्समध्ये भरले आहे. तर 800 केजी पेक्षा जास्त वजन वाहून नेणाऱ्या वाहनामध्ये असे किती बॉक्स बसतील? या ठिकाणी हा कंडिशन थोडा कन्फ्युजिंग आहे. 800 केजी पेक्षा जास्त वजन म्हणजे 800 केजी पेक्षा जास्त वजन भरलं पाहिजे हे कंडिशन आहे की आपण 800 केजी पेक्षा कमी भरलं पाहिजे हे कंडिशन आहे. या ठिकाणी थोडं कन्फ्युजिंग आहे. पण आपण असंच घेऊया की 800 केजी पेक्षा जास्त म्हणजे 800 केजी पेक्षा कमी न भरता आपण जास्त भरायचंय. चला तर पाहूया सगळं आपलं जे काही वजन आहे ते संपूर्णपणे ग्रॅम मध्ये कन्वर्ट करून घेऊया. 4 केजी 500 ग्रॅम म्हणजेच 4,500 ग्रॅम आणि 800 केजी म्हणजे 8 लाख ग्रॅम. आता आपलं संपूर्ण गणित ग्रॅम मध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे. आता 8 लाख ग्रॅम वजनामध्ये 4,500 ग्रॅमचे किती बसतात हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी भागाकार मांडलेला आहे आणि ह्या भागाकारासाठी आवश्यक गुणाकार म्हणजेच पाढे सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. हा भागाकार केल्यानंतर आपलं उत्तर आहे 177 बॉक्स. पण 177 बॉक्स भरल्यानंतर सुद्धा आपण इथे शिल्लक पाहू शकतो 3,500 शिल्लक आहे. 3,500 ग्रॅम शिल्लक आहे आणि हे 3,500 ग्रॅम शिल्लक राहू नये म्हणून आपण आणखीन एक बॉक्स या ठिकाणी वाढवू शकतो कारण कंडिशन आहे 800 केजी पेक्षा जास्त. त्यामुळे आपण आणखीन एक बॉक्स चढवणार आहे आणि त्याला फायनल उत्तर असेल 178 बॉक्स. चला तर पाहूया 11वा प्रश्न. एका विद्यार्थ्याचे घर आणि शाळा यामधील अंतर 1 किलोमीटर 875 मीटर आहे. तो दोन्ही वेळा चालत येतो व जातो व तर त्याने 6 दिवसात आक्रमिलेले एकूण अंतर काढा.
या ठिकाणी आपण पाहू शकतो घर आणि शाळा यामधील अंतर आहे 1 किलोमीटर 875 मीटर. पण सकाळी तो शाळेला चालत जातो आणि संध्याकाळी तो शाळेकडून परत घरी जातो. म्हणजे एका दिवसात जातानाचे 1 किलोमीटर 875 मीटर आणि येताना परत 1 किलोमीटर 875 मीटर याची बेरीज आहे 3 किलोमीटर 750 मीटर. म्हणजे पर डे एका दिवसाला तो 3 किलोमीटर 750 मीटर चालतो. तसे त्याप्रमाणे तो 6 दिवस चालणार आहे आणि 3 किलोमीटर 750 मीटरला आपण 6ने गुणाकार करायचा आहे. आता या ठिकाणी 1 किलोमीटर मध्ये आहे आणि दुसरं मीटर मध्ये आहे. सगळंच आपण मीटर मध्ये करून घेऊया. 3 किलोमीटर म्हणजे 3000 मीटर आणि पुढे 750 मीटर यामध्ये बेरीज. सो ती 3750 मीटरला आपण 6ने गुणणार आहोत 6 दिवसाचे. सो एकूण आपल्याला उत्तर मिळालं 22,500 मीटर. परत याची फोड करूया 22,000 मीटर अधिक 500 मीटर आणि 22,000 मीटर मी परत किलोमीटर मध्ये लिहू शकते. 22 किलोमीटर 500 मीटर एवढे अंतर तो चालतो. चला तर पाहूया 12वा प्रश्न आहे. एका भांड्यात 4 लिटर 500 मिलीलिटर दही आहे तर 25 ml क्षमतेचे किती ग्लास दह्याने भरले जातील. प्रथम क्रिया ओळखा कोणती क्रिया आपल्याला करायचं आहे आणि पुन्हा तीच पद्धत आपण 1 लिटर आणि 1 मिलीलिटर मध्ये आहे सगळ्याच कन्व्हर्शन मिलीलिटर मध्ये करून घेऊया. 4 लिटर म्हणजे 4000 ml आणि प्लस वरचे 500 सो 4500 ml एवढं एकूण दही आहे आणि त्याचे एका ग्लासमध्ये म्हणजे ज्या ग्लासमध्ये ओतायचे आहेत एका ग्लासचं माप आहे 25 ml. सो आपण 25ने भाग घालूया आपल्याला उत्तर मिळेल 180 ग्लासमध्ये भरले जातील. या ठिकाणी प्रकरण 1 मधील संपूर्ण स्वाध्याय 1.1 आणि 1.2 सगळंच संपूर्ण आपण या ठिकाणी संपवलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या वर्गमित्रांना मदत होईल याप्रमाणे शेअर करायला विसरू नका.